Hello students, in last lecture we had seen the kinetic gas equation and how the kinetic gas equation is get derived. Now we have seen the kinetic gas equation is equal to, what is the kinetic gas equation? That kinetic gas equation is PV is equal to 1/3 mn dash u square is kinetic gas equation, and we derived in this equation in last period. Now this equation gives us a pressure volume relation regarding the ideal gases or the different gases. Now let us see the different laws which are called as the gas laws. Those gas laws, how they are get derived from the kinetic gas equation. So one by one we deduce the different laws from the kinetic gas equation. And the first law is Avogadro's law. You studied it in the 11th and 12th standard, Avogadro's law. So what is Avogadro's law? Or what is the Avogadro's law, or what we call as the Avogadro's principle? So what is the Avogadro's principle? The Avogadro's principle, according to this hypothesis, equal volume of all gases under identical conditions of temperature and pressure contains equal number of molecules. म्हणजे काय आहे तर इक्वल व्हॉल्यूम मध्ये आपण जर वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस एकत्र केले, समजा गॅस 1, गॅस 2, गॅस 3, हे इक्वल व्हॉल्यूम मध्ये यांचं व्हॉल्यूम जर सारखं केलं तर इक्वल व्हॉल्यूम मध्ये आणि त्याची कंडिशन सारखी असेल. कुठली कंडिशन? प्रेशर कॉन्स्टंट असेल आणि व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल, दोघी गॅसचा, तिघी गॅसचा किंवा 4 गॅस आपण म्हणूया. तर त्याच्यामध्ये जे आहेत नंबर ऑफ मॉलिक्युल्स म्हणजे एन जे आहेत, या प्रत्येक गॅसचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स कसे असतात, हे सारखे असतात, इक्वल असतात. हा आहे ॲव्होगाड्रोज लॉ. हा ॲव्होगाड्रोज लॉ आपल्याला काय करायचं आहे, वी हॅव टू डिड्यूस दिस ॲव्होगाड्रोज लॉ फ्रॉम द कायनेटिक गॅस इक्वेशन. म्हणजे गॅस 1 असेल तर त्याचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स N1 असतील तर ते इक्वल टू काय असतील, त्यावेळेला गॅस 2चे गॅस मॉलिक्युल असतील तर N2 ते काय असतात, दीज आर द इक्वल. N1 इज इक्वल टू N2 असतो असं आपण म्हणू शकतो. तर मग आपल्याला माहिती आहे आता कायनेटिक गॅस इक्वेशनवरून आपण कसं डिराईव्ह करायचं आपल्याला माहिती आहे. काय दोन गॅसेस आपण आता कन्सिडर करणार आहे, गॅस 1 आणि गॅस 2. दोन गॅस आपण कन्सिडर करणार, गॅस 1 आणि गॅस 2. आता हे गॅस 1 आणि गॅस 2 दोघी गॅसेस आपण जर घेतलं तर त्यांचं समजा त्यांचं व्हॉल्यूम जे आहे ते कसं आहे, सारखा व्हॉल्यूम आहे. हे गॅस 1चं व्हॉल्यूम आहे V1 आणि गॅस 2चं व्हॉल्यूम आहे V2. आणि त्याच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स जे आहेत, गॅस 1चे आहेत N1 आणि गॅस 2चे आहेत N2 मॉलिक्युल्स आपण जर घेतलं तर आपल्याला माहिती आहे आता गॅस 1 साठी आपण कायनेटिक गॅस इक्वेशन काय लिहू शकतो. गॅस 1 साठी आपण कायनेटिक गॅस इक्वेशन काय लिहू शकतो, तर हे इक्वेशन आहे P1 V1, हे गॅस 1 साठी इज इक्वल टू 1/3 M1 N1 म्हणजे नंबर ऑफ मोल्स. अशा प्रकारे आपण हे लिहू शकतो गॅससाठी, एक गॅससाठी. तसंच दुसरा गॅस नंबर 2 साठी देखील आपण काय लिहू शकतो, सेम इक्वेशन गॅस 2 साठी आपण लिहू शकतो P2 V2 इज इक्वल टू 1/3 M2 N2. हे आपण दोन इक्वेशन आपण अशा प्रकारे लिहू शकतो. सो दीज आर द इक्वेशन्स. हे दोघी इक्वेशन आपण मग लिहिले पर एक फर्स्ट गॅस आणि फॉर सेकंड गॅस. ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर जर कॉन्स्टंट असेल तर त्याच्यामध्ये काय असेल तर प्रेशर व्हॉल्यूम रिलेशन, म्हणजे हे P1 V1 जे आहे, P1 V1 इज इक्वल टू काय असेल त्यावेळेला P2 V2 जर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल. तर मग आपण काय लिहू शकतो, वरचं जे इक्वेशन आहे आपल्याला, जर कॉन्स्टंट टेम्परेचर असेल तर ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्यूल देखील काय असते, इक्वल असते. म्हणून आपण हे इक्वेशन लिहितं कॉन्स्टंट टेम्परेचरला काय लिहू शकतो, मग जसं हे इक्वेशन वरती लिहिलेलं तसं आपण लिहू शकतो 1/3 M1 N1 U1 स्क्वेअर, कारण व्हेलॉसिटी पण कॉन्स्टंट राहणार आहे, रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी ज्याला आपण म्हणतो, इज इक्वल टू काय असेल 1/3 दुसऱ्या गॅसचं जे असेल M2 N2 आणि U स्क्वेअर. अशा प्रकारे आपण हे दोघी इक्वेशन काय झाले, मग सारखं झाले. हे आपण इथे इक्वेशन लिहिलेले हे सारखं असू शकतात त्यावेळेला. आता कॉन्स्टंट टेम्परेचर आहे, ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्यूल हे कॉन्स्टंट आहे आपल्याला माहिती आहे. तर ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी जर कॉन्स्टंट असेल तर कायनेटिक एनर्जी आपल्याला माहिती आहे 1/2 mu² किंवा 1/2 तुम्ही mv² वेगवेगळे सिम्पल
वन हाफ mv² कायनेटिक एनर्जी KE इज इक्वल टू 1/2 mv². आपण इथे वेलॉसिटीसाठी u² वापरते म्हणून 1/2 mu² आपण या ठिकाणी वापरू शकतो. तर दोघी गॅससाठी काय होईल, टेम्परेचर जर कॉन्स्टंट असेल तर दोघी गॅससाठी कायनेटिक एनर्जी देखील काय असेल, दोघी गॅसची सारखी असेल ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी. मग लिहू शकतो एका गॅससाठी 1/2 m1u1² इज इक्वल टू 1/2 m2u2². हे दोघी इक्वेशन आपण असं लिहिले. आता हे वरचं एक इक्वेशन आणि हे आता खाली झालेलं 2 इक्वेशन तयार झाले. हे दोघी इक्वेशन आपल्याला तयार झाले. दिस इक्वेशन नंबर 1 म्हणूया आणि इक्वेशन नंबर 1.6 आणि 1.7 आहे. आता ह्या दोघी इक्वेशनची जर आपण काय केलं, डिव्हाइड केले त्यांना एकमेकांना, तर इक्वेशन 1.6 इज डिवायडेड बाय इक्वेशन नंबर 1.7 जर आपण केलं, हे दोघी इक्वेशन जर आपण एकमेकांना डिव्हाइड केलं तर काय होईल याच्यामध्ये, आता काय होईल याच्यामध्ये, हे 1/3 mn-u² m1 कॅन्सल होईल, u1² कॅन्सल होईल, m2 कॅन्सल होईल, नंतर काय होईल u2 काय होईल त्याच्यामध्ये, u1² हे कॅन्सल होतील. अशा प्रकारे कॅन्सल होतील. आणि याच्यामध्ये काय होईल, आता हे दोघी जे इक्वेशन्स आहेत हे 1/2 हे देखील काय होतील, कॅन्सल होतील, हे कॅन्सल आउट होतील. आणि काय शिल्लक उरलं आहे मग इक्वेशनमध्ये, n1 इज इक्वल टू n2, म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस 1 आर इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस 2. अशा प्रकारे हा ॲव्होगाड्रोज लॉ आहे. दिस इज ॲव्होगाड्रोज लॉ. आणि हा गॅस लॉ आपण काय केला, मग दिस गॅस लॉ वी डिराइव्ड फ्रॉम द कायनेटिक गॅस इक्वेशन. असं कायनेटिक गॅस इक्वेशनवरून आपण तो लॉ डिराईव्ह केला. अशा प्रकारे पुढचा जो लॉ आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ ग्रॅम्स लॉ ऑफ डिफ्युजन. दिस इज अ गॅस लॉ. ग्रॅम्स इज द नेम ऑफ द सायंटिस्ट. आणि हा ग्रॅम्स लॉ ऑफ डिफ्युजन काय आहे मग आपल्याला, दॅट इज ग्रॅम्स लॉ ऑफ डिफ्युजन. दिस लॉ स्टेट्स दॅट, आता ग्रॅम्स लॉ आपल्याला डिराईव्ह करायचं काय, अंडर द आयडेंटिकल कंडिशन्स ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर the rate of diffusion of different gases are inversely proportional to the square root of their densities and the molecular weight. म्हणजे जर कंडिशन सिमिलर असेल, कुठली कंडिशन सिमिलर असेल, आपल्याला टेम्परेचर आणि प्रेशर जर सारखे असतील तर त्यावेळेला वेगवेगळ्या गॅसेसचा रेट ऑफ डिफ्युजन जो आहे तो कसा असतो, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो. रेट ऑफ डिफ्युजन से आर जर असेल तर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ देअर डेन्सिटीज ऑर द मॉलिक्युलर वेट. मॉलिक्युलर वेट किंवा स्क्वेअर ऑफ डेन्सिटीशी ते काय असतात, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतात. म्हणून आपण इक्वेशन लिहू शकतो मग दिस गॅस 1 हे R1 रेट ऑफ डिफ्युजन गॅस 1, रेट ऑफ डिफ्युजन गॅस 2 इज प्रोपोर्शनल टू D1/D2 ऑर दॅट इज प्रोपोर्शनल टू M1/M2. अशा प्रकारे आपण हे इक्वेशन लिहू शकतो. आता आपल्याला हे जो गॅस लॉ आहे, ग्रॅम्स लॉ ऑफ डिफ्युजन, वी हॅव टू डिराइव्ड इट फ्रॉम द कायनेटिक गॅस इक्वेशन. मग आपल्याला डिराईव्ह करायचं आहे हा गॅस लॉ कायनेटिक गॅस इक्वेशनवरून. मग आपल्याला माहिती आहे आता कायनेटिक गॅस इक्वेशन काय आहे. कायनेटिक गॅस इक्वेशन इज ए PV इज इक्वल टू mn-u² इज द कायनेटिक गॅस ऑफ कायनेटिक गॅस इक्वेशन. आता आपल्याला बघायचं, सपोज R1 आणि R2 हे रेट ऑफ डिफ्युजन असतील गॅस 1 आणि गॅस 2 चे. काय आहेत, R1 आणि R2 हे आहेत रेट ऑफ डिफ्युजन ऑफ गॅस 1 अँड गॅस 2. दोन गॅस आपण वेगवेगळे घेतो आहे, त्यांचा रेट ऑफ डिफ्युजन जर असेल तर मग आपण काय लिहू शकतो, तो रेट ऑफ डिफ्युजन. रेट ऑफ डिफ्युजन जो असेल ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, तर त्याचं काय असतं, रेट ऑफ डिफ्युजन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द वेलॉसिटी. म्हणजे R1 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू U1 आणि R2 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू U2. आता हे दोघी इक्वेशन जर आपण कम्पेअर केले तर काय होईल, R1/R2 इज इक्वल टू U1/U2. आता जर सिमिलर कंडिशन्स असतील, मग टेम्परेचर आणि प्रेशरच्या कंडिशन जर सिमिलर असतील तर व्हॉट वी हॅव टू डू, आपल्याला काय करावं लागेल, जर टेम्परेचर प्रेशरच्या कंडिशन सिमिलर असतील तर त्यावेळेला काय असेल, मग P1 V1 इज इक्वल टू काय असेल, P2 V2, कारण टेम्परेचर प्रेशर कंडिशन्स काय आहेत, सिमिलर आहेत. त्यावेळेला आपण लिहू शकतो. मग गॅस 1साठी पुन्हा सेम आपण कायनेटिक गॅस इक्वेशन लिहू शकतो. P1 V1 इज इक्वल टू 1/3 M1N1-u². दिस इज फर्स्ट फॉर फर्स्ट गॅस. आणि सेकंड गॅससाठी सिमिलर P2 इट इज इक्वल टू 1/3 M2N2-u². हे दोघी इक्वेशन असतील आणि कंडिशन सिमिलर आहेत, त्यामुळे काय P1 V1 इज इक्वल टू काय,
P2V2 आहे, तर मग हे 1/3 mn डॅश m1 n1 डॅश इज इक्वल टू काय असेल 1/3 m2 n2 डॅश यू स्क्वेअर. त्यामुळे ते इक्वेशन आपण असं लिहिलं. अशा प्रकारे हे इक्वेशन आपण लिहू शकतो, कारण कंडिशन्सच्या सिमिलर असल्यामुळे. आता आपण काय केलं, याचं इक्वेशन इज गेट रीराईट केलं, सिम्प्लिफाय केलं त्याला इक्वेशनला. तर काय होईल, u1 स्क्वेअर अपॉन u2 स्क्वेअर हा इकडे आणला, हा इकडे आणला, तर ही टर्म तिकडे जाणार आहे या बाजूला. u1 स्क्वेअर अपॉन u2 स्क्वेअर इज इक्वल टू, आता ही टर्म त्या बाजूला जाईल, 1/3 आहे तर उलटं होईल, 3/2 होईल, म्हणजे हे काय होईल, कॅन्सल आउट केलं जाईल. आणि आपल्याला तिकडची टर्म काय आहे उरलेली m2 n2 डॅश. आता ही टर्म इकडे मल्टिप्लाइड बाय, तिकडे जाताना डिवायडेड बाय होईल, म्हणून ती झाली m1 आणि n1. अशा प्रकारे पुढच्या स्टेपमध्ये आपण काय केलेलं आहे, स्क्वेअर जो आहे हा वी रिमूव्ह द स्क्वेअर, अरे स्क्वेअर काढला, इकडचा स्क्वेअर काढला, तर ही टर्म कशामध्ये जाईल, इट गोज इन टू द अंडर रूट. ही आता अंडर रूटमध्ये गेली, म्हणजे u1 अपॉन u2 इज इक्वल टू m2 n2 हे इक्वेशन तयार झालं. आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, 1 मोल ऑफ अँड गॅस जर आपण घेतला कुठलाही, इट कंटेन्स ॲव्होगाड्रोज नंबर ऑफ मॉलिक्युल्स. कुठलाही गॅस 1 मोल गॅस घेतला, कुठलाही गॅस घ्या 1 मोल जर घेतला, तर त्याच्यामध्ये किती मॉलिक्युल्स असतात, ॲव्होगाड्रोज नंबर. ॲव्होगाड्रोज नंबर आपण कॅपिटल एन ने दाखवतो, एवढे मॉलिक्यूल त्याच्यामध्ये असतात. मग हे जे काय आहे, मग आपल्याला 1 मोल ऑफ आपण दोघी गॅस 1 आणि गॅस 2 हे 1 मोल घेतलं, असं जर आपण गृहीत धरलं, तर ॲट दॅट टाईम आपण काय लिहू शकतो, मग n1 डॅश इज इक्वल टू कॅपिटल एन आणि n2 डॅश इक्वल टू देखील काय असेल, मग कॅपिटल एन, कारण 1 मोल गॅस घेतलेले आहेत दोघी, त्याच्यामध्ये ॲव्होगाड्रोज नंबर एवढे मॉलिक्यूल असतील. मग या इक्वेशनमध्ये आपण जे n1 n2 आहे त्याऐवजी आता आपण काय लिहिणार, कॅपिटल एन बाय कॅपिटल एन. हे फक्त याच्या ठिकाणी आपण रिप्लेसमेंट केली. पण आपल्याला माहिती आहे m2 n इज इक्वल टू काय असतो, मॉलिक्युलर वेट, मास ऑफ a gas molecule divided multiplied by Avogadro's number is nothing but the molecular weight. दोघी गॅससाठी आपण सिमिलरली असं लिहू शकतो. म्हणून आपल्याला त्याऐवजी आता काय होईल, ह्या m2 n ऐवजी आपण लिहिणार m2 आणि m1. सो दॅट्स वाय वी हॅव रिटन दिस इक्वेशन u1 अपॉन u2 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ m2 अपॉन m1. हे इक्वेशन आपल्याला झालं. म्हणजेच दिस इज द ॲव्होगाड्रोज लॉ इन टर्म्स ऑफ मॉलिक्युलर वेट ॲट अ सिमिलर कंडिशन ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर. दी रेट ऑफ डिफ्युजन और इथं व्हेलॉसिटी आपण वापरलेली आहे, तो आपल्याला सिमिलरली पुढच्या स्टेपमध्ये सेम दॅट इज द ॲव्होगाड्रोज लॉ. कारण कसं आहे, आपल्याला माहिती आहे m1 m2 मॉलिक्युलर वेट आहे, त्यावेळेला जर टेम्परेचर अँड प्रेशर कॉन्स्टंट असेल, तर त्यावेळेला दोघी गॅसचं व्हॉल्यूम देखील काय असतं, कॉन्स्टंट असतं. मग आपण काय केलं, ह्या इक्वेशनला m2ला देखील v ने डिवाइड केलं आणि m1ला देखील काय केलं, डिवायडेड बाय v फॉर आवर कन्व्हिनियन्स. आणि आपल्याला माहिती आहे मास अपॉन व्हॉल्यूम इज इक्वल टू डेन्सिटी. हे डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे, मास अपॉन व्हॉल्यूम इज इक्वल टू डेन्सिटी. त्यामुळे m2 बाय v इज इक्वल टू d2 आणि m1 बाय v इज इक्वल टू d1. हे इक्वेशन आपण या ठिकाणी लिहिलं. सो दिस इक्वेशन बिकम्स ए ग्रॅम्स लॉ. याला आपण म्हणतो ग्रॅम्स लॉ. कारण कसं, आता इक्वेशन जे 1 आहे आपल्याला आता इथे, हे इक्वेशन जे आहे त्याचं फ्रॉम इक्वेशन 1/1 1.12 मध्ये आपण त्या ठिकाणी वरती जे लिहिलेलं आहे त्यानुसार इक्वेशन 1.9 म्हणजे हे इक्वेशन कसं होईल आपल्याला आता, दिस बिकम्स R1 अपॉन R2. कारण आपण काय लिहिलेलं आहे, रेट ऑफ डिफ्युजन ऑफ गॅस 1 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द वेलॉसिटी u1 आणि R2 इज प्रोपोर्शनल टू वेलॉसिटी u2 असं आपण लिहिलेलं आहे. म्हणजे u1 अपॉन u2 ऐवजी आपण काय लिहू शकतो, R1 अपॉन R2 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ m1 अपॉन m2. हे इक्वेशन जसंच लिहिलं, मॉलिक्युलर वेट इन टर्म्स ऑफ मॉलिक्युलर वेट अँड अंडर रूट ऑफ d2 अपॉन d1 अँड दिस इज ॲव्होगाड्रोज लॉ. यालाच काय म्हणा, दिस इज अ ग्रॅम्स लॉ ऑफ डिफ्युजन अँड वी डिराइव्ड इट फ्रॉम द कायनेटिक गॅस इक्वेशन. आता आपण त्याच्या पुढचा मुद्दा बघणार आहोत, कायनेटिक एनर्जी ऑफ ट्रान्सलेशन. कायनेटिक एनर्जी ऑफ ट्रान्सलेशन काय आहे आपल्याला माहिती आहे, गॅस मॉलिक्यूल पजेसे कायनेटिक एनर्जी ऑफ ट्रान्सलेशन. ही कायनेटिक एनर्जी ऑफ ट्रान्सलेशन कशामुळे, ड्यू टू द मोलिक्युलर मोशन
अलॉंग ए 3 कोऑर्डिनेट असते. जेव्हा आपण एखाद्या कंटेनरमध्ये गॅस एनक्लोज करतो तर तो तिघी ॲक्सिसला काय करतो, इट मूव्ज इन 3 डायरेक्शन, एक्स वाय झेड डायरेक्शनला त्याचे काय होतं, मॉलिक्युलर मोशन आपल्या त्या मॉलिक्युलची होते आणि त्यामुळे इट पजेस ए कायनेटिक एनर्जी ऑफ ट्रान्सलेशन. आणि हे आपण काय डिराईव्ह करू शकतो, कायनेटिक गॅस इक्वेशनवरून आपण डिराईव्ह करू शकतो. आणि ॲज वी नो दॅट कायनेटिक गॅस इक्वेशन काय, मग पी व्ही इज इक्वल टू 1/3 mn-m1u². हे कायनेटिक गॅस इक्वेशन आहे. हे कायनेटिक गॅस इक्वेशन जर असेल, पण आपल्याला एक गोष्ट अजून माहिती आहे, आयडियल गॅस इक्वेशन काय, पी व्ही इज इक्वल टू NRT इज द आयडियल गॅस इक्वेशन. मग आपण आता पी व्ही इज इक्वल टू NRT असेल आणि पी व्ही इज इक्वल टू 1/3 mn-u² असेल, म्हणजे पी व्ही इज इक्वल टू हे आहे, हे पी व्ही इज इक्वल टू हे आहे तर काय 1/3 mn-u² इज इक्वल टू काय असू शकतं, मग NRT. हे बरोबर सारखं आहे, तर हे देखील काय असेल, सो वी कॅन राईट, आपण असं लिहू शकतो बघ 1/3 mn-u² इज इक्वल टू NRT. आता हे जे इक्वेशन जे आहे आपण रिराईट केलं आपल्या सोयीसाठी, कसं आपल्या कन्व्हिनियन्ससाठी लिहून घेतलं, 2/3 इंटू 1/2. इक्वेशनमध्ये काहीच फरक पडलेला नाही. या दोघांचं जर आपण डिव्हिजन केलं तर 1/3च येणार आहे, ही 1/3च येणार आहे. ते फक्त आपल्या सोयीसाठी आपण लिहिलं, इज इक्वल टू m1u1² इज इक्वल टू NRT. पण आपल्याला माहिती आहे 1/2 mn-u² इज इक्वल टू काय, कायनेटिक एनर्जी ऑफ n मोल ऑफ गॅस हॅव्हिंग वेलॉसिटी u, हे आपल्याला माहिती आहे. मग त्यामुळे आपण लिहिलं ही कायनेटिक एनर्जी. याला काय लिहिलं, कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी EK इज इक्वल टू काय, हे आपल्याला माहिती आहे, दिस इज हे आहे. म्हणून हे इक्वेशन कसं होईल आता, मग 2/3 हा झाला EK इज इक्वल टू NRT. हे 2/3 EK इज इक्वल टू NRT. आणि हा 2/3 ह्या बाजूला जर आणला तर काय होईल, EK इज इक्वल टू 3/2 उलट होईल, इज इक्वल टू NRT. सो दिस इज द कायनेटिक एनर्जी 3/2 NRT. आता आपल्याला काढायचं ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी. ती काय असेल, मग ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी जर काढायची असेल तर 1 मोल ऑफ गॅस घेतलं तर त्याच्यामध्ये ॲव्होगाड्रोज नंबर एवढे मॉलिक्युल्स असतात. तर मग काय होईल, ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी जर ॲव्होगाड्रोज नंबरने डिवाईड केलं तर आपल्याला मिळणार आहे ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी. मग इथं डिवाईड केलेलं बघा EK डिवायडेड बाय N, कारण या बाजूला डिवाईड केलं तर याही बाजूला डिवाईड करायला पाहिजे. 3/2 RT/N इज इक्वल टू 3/2 R/N इंटू T. हे इक्वेशन झालं, कारण याच्यामध्ये काय R/N हे इक्वेशन आपण असं लिहिलं, 3/2 होईल हे, आणि याला R/N आपल्या सोयीसाठी लिहून घेतलं इक्वेशन अशा प्रकारे. पण आता आपल्याला R/N जो आहे आता इक्वेशनमध्ये, दिस R/N, हा R/N जो आहे इट इज K, स्मॉल K. त्याला म्हणतात बोल्ट्झमन कॉन्स्टंट, त्याला म्हणतात बोल्ट्झमन कॉन्स्टंट. त्याची व्हॅल्यू असते 1.385 इंटू 10⁻16 ही त्याची काय असते, व्हॅल्यू असते. अशा प्रकारे आपल्याला हा बोल्ट्झमन कॉन्स्टंट, मग आपण काय लिहिलं, याला काय लिहू, बोल्ट्झमन कॉन्स्टंट म्हणून आपण या इक्वेशनमध्ये जर लिहिलं तर आपल्याला लक्षात येईल इथे आता हे इक्वेशन कसं होईल, मग K हा R/N ला काय केलं आपण, K मध्ये कन्वर्ट केलं, म्हणजे EK/N इज इक्वल टू 3/2 KT. अशा प्रकारे हे जे इक्वेशन आहे हे 1 मोल ऑफ गॅससाठी N मोल जर घेतली त्याच्यासाठी ही त्याची कायनेटिक एनर्जी ऑफ ट्रान्सलेशन काय असेल, EK/N इज इक्वल टू 3/2 NKT. सो दिस इज कायनेटिक एनर्जी ऑफ ट्रान्सलेशन अँड वी डिराइव्ड इट फ्रॉम द कायनेटिक गॅस इक्वेशन. अशा प्रकारे आपण त्याचे वेगवेगळे जे गॅस लॉज आहेत, वी आर एबल टू डिराइव्ह द गॅस लॉज फ्रॉम द कायनेटिक गॅस इक्वेशन. त्याच्यावरती तशा प्रकारचे प्रॉब्लेम विचारले जाऊ शकतात. हे प्रॉब्लेम आपल्याला आहे, कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय द 3 × 10⁻20 नायट्रोजन मॉलिक्युल्स. हे नंबर ऑफ मोल्स आहेत नायट्रोजन मॉलिक्युलचे दिलेले, हे इथं दिलेले आहे 3 × 10⁻, म्हणजे N डॅश जो दिलेला आहे ते इथे दिलेलं आहे मॉलिक्यूल, आणि हॅव्हिंग प्रेशर ऑफ 1.2 × 10⁻7 डाईन, प्रेशर P दिलेला आहे. रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी ऑफ नायट्रोजन मॉलिक्यूल, रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी U पण आपल्याला दिलेली आहे, इज ए 2 × 10⁶ cm/s, अँड मास पण दिलेलं आहे नायट्रोजनचं ऑफ द गॅलिक्यूल. कॅल्क्युलेट काय करायचं, व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय, व्हॉल्यूम V आपल्याला काय करायचं, कॅल्क्युलेट करायचं. नेहमीप्रमाणे फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, 1/3 PV इज इक्वल टू 1/3 mn-2 हा फॉर्म्युला आहे. त्याच्यावरून व्हॉल्यूम आपल्याला काढायचं, म्हणून हा फॉर्म्युला रिराईट केला. हा व्हॉल्यूम जो आहे P आपण या बाजूला नेला, हा कन्वर्ट झाला फॉर्म्युला, आणि फक्त मग याच्यामध्ये जर किमती टाकल्या आपण
किमती टाकल्यानंतर कॅल्क्युलेशन केलं की वॉल्यूम आपल्याला काढता येऊ शकतो. बाय सिम्पल वे वी आर एबल टू सॉल्व द प्रॉब्लेम. अशा प्रकारे प्रॉब्लेम, दुसरा एक प्रॉब्लेम आहे, अशा प्रकारचे प्रॉब्लेम विचारले जाऊ शकतात. म्हणून आपण एक सॅम्पल म्हणून इथे घेतलेले आहे. कॅल्क्युलेट द ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ O2 मॉलिक्यूल पर मॉलिक्यूल अँड पर मोल आपल्याला विचारलेलं आहे. त्यावेळेला आपल्याला बोल्ट्झमॅन कॉन्स्टंटची किंमत दिलेली आहे. नेहमीप्रमाणे आपल्याला माहिती आहे ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी, कायनेटिक की E इज इक्वल टू 1/3 KT. हे आपल्याला इक्वेशनमध्ये माहिती आहे. सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत. टेम्परेचर दिलेलं आहे, त्याचं कन्व्हर्शन केमध्ये करून घेतलं, त्याच्यावरून आपल्याला कायनेटिक एनर्जी ही अशा प्रकारे डिटरमाइन करता येऊ शकते. नंतर आता कायनेटिक एनर्जी पर मोल जर काढायची असेल पर मोल, तर त्याच्यामध्ये ती इक्वेशन ती A इज इक्वल टू 3/2 RT आपल्याला माहिती आहे. पर मोल आहे. R इज द गॅस कॉन्स्टंट. ही गॅस कॉन्स्टंटची किंमत आपण टाकली आणि आपल्याला टेम्परेचर माहिती आहे, तर मिळाली ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी. अशा प्रकारे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. सो इन दिस वे वी आर एबल टू डिराइव द डिफरंट gas laws, Graham's law, Avogadro's law, and kinetic energy of translation from the kinetic gas equation. You have to see the lecture completely. Write your name in the attendance, in comment, in order to have the attendance, and attendance is important. See the lecture, complete lecture. You should have to see the complete lecture in order to understand the concept. If you have any kind of the difficulties, then you are able to ask me on the WhatsApp group.